खुश खबर. आता जमीन अकृषिक एने करण्याची प्रक्रिया होणार अधिक सोपी आणि जलद. मुंबई महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करणारा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा अध्यादेश 2017 राज्यपालांनी प्रख्यापित केला आहे. या निर्णयामुळे जमीनधारकांसाठी जमिनीचा अकृषिक वापर करण्याच्या प्रक्रियेत मोठी सुलभता आली आहे. या निर्णयाचे मुख्य फायदे: स्वतंत्र परवानगीची गरज नाही. ज्या क्षेत्रांत अंतिम विकास योजना प्रसिद्ध झाली आहे तिथे जमिनीचा वापर विकास योजनेनुसार बदलल्यास कलम 42 किंवा 44 अंतर्गत स्वतंत्र परवानगी घेण्याची आता आवश्यकता नसेल. पावतीचा ग्राह्य पुरावा: जमिनीचे रूपांतरण करण्यासाठी लागणारा कर, अकृषिक आकारणी आणि लागू असल्यास नजराणा, अधिमूल्य किंवा इतर शासकीय देणी भरल्यानंतर मिळणारी पावती किंवा चलान हेच जमिनीच्या अकृषिक वापरात रूपांतरित झाल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. वेळेची आणि श्रमाची बचत: या बदलामुळे जमीनधारक आणि प्रशासन या दोघांचाही वेळ आणि श्रम वाचणार असून यामुळे औद्योगिकीकरणात सुलभता येईल. खनिज उत्खनन दंडात्मक सुधारणा: खनिजांच्या बेकायदेशीर उत्खननाबाबतच्या शास्तीच्या तरतुदीतही सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामुळे किरकोळ अनियमिततेच्या बाबतीत दंड आकारताना सुसूत्रता येईल. राज्य विधानमंडळाचे अधिवेशन चालू नसल्याने प्रशासकीय कामात सुलभता आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नवीन तरतुदींमुळे आता जमीनधारकांना त्यांच्या जमिनीच्या वापरासाठी वारंवार स्वतंत्र परवानगी घेण्याच्या कटकटीतून मुक्तता मिळाली आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.